न्यूज मध्ये आपलं स्वागत आणि ब्रेकफास्ट न्यूजची सुरुवात करतोय आपण या क्षणाच्या अतिशय मोठ्या बातमीने। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे का, असा मोठा प्रश्न सध्या सगळ्यांना पडलेला आहे। तटकरेंनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केल्याची आम्हाला माहिती मिळतेय। सुप्रिया सुळे वगळता 7 खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदारांना केलेली आहे आणि असे 7 खासदार आहेत। संपर्क झालेल्या 7ही खासदारांनी तटकरेंची ऑफर धुडकावल्याची ही माहिती आम्हाला कळलेली आहे। सुप्रिया सुळेंनी पटेलांना फोन करत तटकरेंबाबत नाराजीही व्यक्त केल्याचं कळतंय। तर राजकीय पटलावरती अतिशय या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडनं शरद पवारांच्या खासदारांना या संदर्भामध्ये ऑफर देण्यात आलेली आहे। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी या संपूर्ण गोष्टीबद्दल आपल्याला जास्त अधिक माहिती देतील। मंदार, अतिशय महत्त्वाची अशी घडामोड असू शकते जर राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडनं शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना जर ऑफर असेल तर अधिक काय माहिती आहे याबद्दल? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी सुनील तटकरेंकडे सोपवण्यात आलेली आहे आणि त्या जबाबदारीचा भाग म्हणून सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळे वगळता जे इतर 7 खासदार आहेत या 7 खासदारांची भेट घेतली आणि त्यांना आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली। तुम्ही सत्तेसोबत या असं सुनील तटकरेंनी या 7 खासदारांना सांगितलं। अर्थात ही भेट किंवा या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्या आणि त्याच वेळी या खासदारांना असंही सांगितलं की या भेटीची किंवा या ऑफरची माहिती तुम्ही बाहेर कोणाला देऊ नका। मात्र या 7ही खासदारांनी अशा भेटीची किंवा या ऑफरची माहिती येऊन शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांना सुप्रिया सुळेंना दिली आणि त्यानंतर सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून त्यांची नाराजी देखील व्यक्त केली की पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न का करत आहात, अशा प्रकारची विचारणा सुप्रिया सुळेंकडून प्रफुल्ल पटेल यांना करण्यात आली। आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार या 7ही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावलेली आहे। हे 7 खासदार दिल्लीतलं जे केंद्र सरकार आहे त्या केंद्र सरकारला अधिक स्थिरता लाभावी यासाठी आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि ती जबाबदारी सुनील तटकरेंकडे सोपवण्यात आली आहे। मात्र तुर्तास या 7ही खासदारांनी सुनील तटकरेंची ऑफर धुडकावून लावली आहे। मंदार, तुला क्षणभर थांबवते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके आपल्यासोबत या क्षणी आहेत। आपण त्यांच्याकडनं थेटच या संदर्भात प्रतिक्रिया घेऊया। निलेशजी, आपलं एबीपी माझामध्ये स्वागत आहे। आम्हाला अशी खात्रीलायक बातमी कळते आहे की राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या 7 खासदारांना संपर्क केला होता सुनील तटकरेंनी आणि त्यांना ऑफर होती अजितदादांची राष्ट्रवादी मध्ये येण्यासंदर्भात। तर आपली या संदर्भात प्रतिक्रिया काय आहे? झालेलं नाही कधी एकमेकाला भेटतो बोलतो, पण अशी राजकीय चर्चा कुठली झालेली आहे त्याबाबत? पण अशा पद्धतीची जर तुम्हाला ऑफर आली तर तुम्ही असा कुठला निर्णय घ्याल का? तुम्ही अजितदादांबरोबर जाल का? नाही, असं कुठला ऑफर आलेला नाही, असा कुठला निर्णय होणार पण नाही। पण सत्तेबरोबर राहावं किंवा जे सत्ता निर्माण करतायत त्यांच्याबरोबर असावं अशा पद्धतीचा निर्णय तुम्हाला घ्यावासा वाटतोय का? राजकारणामध्ये कुठली गोष्ट आल्यानंतर त्या गोष्टीला सामोरं जायचं असतं, घाबरून लगेच काही निर्णय बदलण्याचा विचार सुद्धा करायचा नसतो। राजकारणात सत्ता आल्यानंतर सुद्धा ती सत्ता भोगायची तयारी ठेवायची, सत्ता नसल्यानंतर सुद्धा फाईट आउट करायची तयारी ठेवायची। निलेश जी, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मंदार आता तुम्हाला प्रश्न विचारतील। मंदार, निलेशजी, सुनील तटकरेंसोबत नजीकच्या काळामध्ये आपल्या ज्या भेटी झाल्या तर त्यामध्ये नक्की काय चर्चा झाली किंवा काय सुनील तटकरेंचं म्हणणं होतं या सगळ्याबद्दल? नाही, कोणाचीही राजकीय भेट झाली नाही, राजकीय चर्चा पण नाही झाली। आणि अधिवेशन चालू असताच्या काळात अधिवेशनात भेटी झाल्या, फक्त तेवढं पुरता हाय बाय नमस्कार झाला। बाकी सुनील तटकरेंना आपण भेटलात स्वतंत्रपणे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने? नाही, मी नाही भेटलो आणि कुठले आमचे खासदार भेटले पण नाही।
अशी कुठलीच राजकीय चर्चा नाही. ओके, धन्यवाद निलेशजी. धन्यवाद निलेशजी. पुन्हा एकदा आपण या संदर्भामध्ये मंदारशी अधिक चर्चा करूया. मंदार, अर्थातच निलेशजींनी आपल्याला पूर्णपणे इन्कार केलेला आहे, पण तुमच्या माहितीप्रमाणे जे 7 खासदारांना अशा पद्धतीची ऑफर देण्यात आलेली आहे, तर त्या संदर्भामध्ये नक्कीच काहीतरी आणखीन खोलामध्ये गोष्टी घडत असतील. आपण अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत, नेते अमोल मिटकरी, अजितदादा पवार पक्षाचे. आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया. अमोलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. जी बातमी आम्हाला कळतीये त्याप्रमाणे 7 खासदारांना अजितदादांच्या आपल्या पक्षाकडनं ऑफर देण्यात आलेली होती आणि या